नवीन कर रचना काय ती समजावून सांगावी. केदारजी, तुम्ही आमचं जे ग्राफिक्स दाखवलं जाते त्यानुसार आम्हाला समजावून सांगा. न्यू रिजिम, ओल्ड रिजिम म्हणजे जुनी कर प्रणाली, नवी कर प्रणाली या दृष्टीने काय होईल. केदारो. ओके, आत्ता जी नवीन कर प्रणाली होती त्यामध्ये 7 लाखापर्यंत इन्कम सरसकट फ्री होतं. ते आता नवीन याच्याप्रमाणे 12 लाखापर्यंत फ्री झालेलं आहे. जुनी जी कर प्रणाली होती त्याच्यामध्ये साधारण पहिलं जे 2.5 लाखापर्यंत जे 3 लाखापर्यंत इन्कम फ्री केलं होतं. तुम्ही आता उजवीकडे ग्राफिक्स मध्ये बघू शकता तुमच्या. साधारणतः पहिलं उत्पन्न 0 ते 4 लाख याच्यावर आता आपल्याला कुठल्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स लागणार नाहीये. 4 ते 8 लाखामध्ये आपल्याला 5% टॅक्स भरायला लागणार आहे. 8 ते 12 टक्क्यामध्ये आपल्याला 10%, 12 ते 16 टक्क्यामध्ये 15%, 16 ते 20 लाखामध्ये 20% आणि 20 ते 24 लाखामध्ये 25%. त्याच्यावरती जे इन्कम आहे त्याला साधारणतः 30% टॅक्स लागणार आहे. ते पण अर्थमंत्र्यांनी मगाशी जाहीर केलं होतं. आणि स्टँडर्ड डिडक्शन जो एक प्रकार होता तो त्यांनी आता थोडासा वाढवलेला आहे. जो पूर्वी 40,000 पर्यंत होता तो आता 75,000 पर्यंत केलेला आहे. सो जुन्या पद्धतीने जे लोक इन्कम टॅक्स भरत होते त्यांना ही स्लॅब आता एलिजिबल होईल. आणि जी नवीन लोक आहेत त्यांना 12 लाखाच्या पर्यंत इन्कम टॅक्स फ्री असेल. आणि पुढे 12 ते पण दिलेलं आहे. 12 ते 16 मध्ये साधारणतः 15% टॅक्स आहे. 16 ते 20 लाखामध्ये 20% टॅक्स आहे. 20 ते 24 लाखामध्ये 25% टॅक्स आणि 24 लाखापेक्षा ज्यांना अधिक इन्कम आहे त्यांना 30% टॅक्स आहे. स्टँडर्ड डिडक्शन हे जे पूर्वी 40,000 पर्यंत फ्री होतं ते आता 75,000 पर्यंत केलेलं आहे. आणि नॉर्मल त्यांना जी वजावट मिळत होती म्हणजे हाऊस रेंटचं जे एक्झम्पशन मिळतं किंवा तुम्हाला हाऊसिंग लोनवरती जे एक्झम्पशन मिळतं, 1.5 लाखाची टॅक्स सेव्हिंगच्या ज्या स्कीम्स आहेत त्या जुन्या स्कीममध्ये तशाच आहेत. पण जे म्हटलं तसं मगाशी अर्थमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यात ते नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट संसदेत मांडणार आहेत. त्याच्यानंतर याच्यावरचं पिक्चर जास्ती आपल्याला क्लिअर होईल. त्यामुळे तुर्तास आपण ह्या टॅक्स स्लॅब घेऊन विचार करायला हरकत नाही. पण आता आपल्याला बेसिकली कंपॅरिझन करायला लागेल की मला जर 12 लाखापर्यंत आता जर टॅक्स पडणार नसेल आणि या नवीन स्लॅबप्रमाणे पुढे जो 12 ते 16 मला 15% जो टॅक्स येतोय 60% किंवा नवीन रचनेत जो 15% टॅक्स आहे त्याप्रमाणे त्या स्लॅब त्यात मला किती बेनिफिट मिळू शकतो ते आता कॅल्क्युलेटिव्ह आहे सगळं. तर एवढं इमिजिएट मलाही सांगता येणार नाही पटकन. पण तुमचे जे CA असतील, कोण कर सल्लागार असतील त्यांची मदत घ्या आणि आता फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच हे कॅल्क्युलेशन करून ठेवा. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा रिटर्न फाईल कराल तेव्हा तुम्हाला कुठच्या पद्धतीने जायचं याचा आतापासून ठीक आहे ऑप्शन घेता येईल.